आजच्या व्हिडिओची स्टार आहे माझ्या 75 वर्षाच्या काकू. टी व्हीवर सगळ्यांचे व्हिडिओ येतात, माझाही बनव म्हणत त्यांनी ही खास अंडा रेसिपी बनवली आहे. चला तर मग त्यांच्या हातची चव अनुभवूया. या रेसिपीसाठी आम्ही इथे एक कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून आणि कढीपत्ता. आणि हा करी मसाला आहे जो आमच्या दुकानात भेटतो. तर इथे कोण गावामध्ये राहत असेल आणि त्यांना अंडा कढी बनवायची असेल तर हा मसाला नक्की विकत घ्या. तेल स्लो गॅसवर चांगलं तापायला ठेवलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये राई टाकली आहे. राई चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आलं चेचलेलं टाकायचं आहे. आलं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचं आणि मग लसूण टाकायची ठेचलेली. हे सर्व फोडणीसाठी हे सगळं चांगलं तडतडलं पाहिजे. त्यानंतर कांदा टोमॅटो टाकून चांगलं भाजायचं आहे. कांदा टोमॅटो चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर चांगलं ढवळायचं आहे आणि मग मसाले टाकायचे. मग त्यात आमचा कोकणी मसाला आणि गरम मसाला हे सगळे मसाले काकूनी घरी बनवलेत. हळद आणि तो अंडा करी मसाला हे सर्व यामध्ये टाकायचं. थोडं पाणी टाकायचं, मसाले करपायला नाही द्यायचे. आणि सगळं मिक्स करून फोडणी तयार त्यांनी केली आहे, तो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आम्हाला इथे जरा रस्सा टाईप करायचं, त्यामुळे आम्ही इथे थोडंसं पाणी ॲड केलं आहे. म्हणजे अर्धा पेला पाणी ॲड करायचं. त्यानंतर ते पाण्याला चांगली उकळी आली की मग वाटप कांदा खोबरं आणि लसूण आणि आल्याचं जे वाटप आहे ते आम्ही इथे तयार केलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकत आहे. आणि ते अंदाजे टाकायचं आपल्या अंदाजाप्रमाणे. आता आम्ही घरात खूप माणसं आहे त्यामुळे आम्ही जास्त टाकलं आहे, नाहीतर तुम्ही 1-2 चमचा पण टाकू शकता. इथे आम्ही 7-8 माणसं आहे त्यामुळे हे जास्त वाटप टाकलं आहे. त्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि चांगलं ढवळायचं. आणि जे वाटप आहे ते चांगलं आतमध्ये शिजलं की मगच त्याच्यामध्ये आपली उकडलेली अंडी टाकायची. आता हे तोपर्यंत वाटप शिजत ठेवलं आहे. वाटप चांगलं शिजलं आहे म्हणून ही उकडलेली अंडी मी यात टाकते आहे. आणि आपण पुन्हा त्याला उकळी येण्यासाठी झाकण ठेवून 5-10 मिनटं वाफेवर ठेवून द्यायचं. आणि अशी ही माझ्या काकूची रेसिपी. लाईक करा, सबस्क्राईब करा.